शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 2 पृथ्वीचे फिरणे. पृथ्वीचे फिरणे या पाठामध्ये आज आपण पृथ्वीचे परिवलन, सूर्योदय आणि सूर्यास्त, पौर्णिमा आणि अमावस्या हे घटक पाहणार आहोत. तर मुलांनो, सांगा पाहू, आपण कोणत्या ग्रहावरती राहतो? आपण पृथ्वी या ग्रहावरती राहतो. तर पहा, आपली ही जी पृथ्वी आहे ती स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. ते आता आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांनो, ही आपली पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरत आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला आपण परिवलन असे म्हणतो. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता या पद्धतीने सूर्याभोवती फिरत असते आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला आपण परिभ्रमण असे म्हणतो. पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्याला सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुमान, दिवस रात्र, अमावस्या, पौर्णिमा या प्रकारच्या विविध प्रक्रिया कशा पद्धतीनं घडून येतात हे आज आपण या पाठामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत, परिवलन म्हणजे काय. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. तर त्यासाठी आपण इथे एका भोवऱ्याचं उदाहरण पाहणार आहोत. पहा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला एक भोवरा दिसत आहे. भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते आणि वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्यालाच परिवलन असे म्हणतात. तर हा भोवरा फिरतोय, त्याच्या आजूबाजूला ह्या हिरव्या रंगाच्या ज्या आपल्याला रेषा दिसत आहेत, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या वस्तूलाच त्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे आपण म्हणतो. आता आपण पाहणार आहोत पृथ्वीचे परिवलन. त्यासाठी आपण ह्या आकृतीचं निरीक्षण करूया. तर पहा मुलांनो, हा एक पृथ्वीगोल आहे. तर या पृथ्वीगोलाच्या मधोमध एक ओळंबा इथे धरलेला आहे. इथे आपल्याला दिसेल की हा ओळंबा आहे तो पृथ्वीच्या एकदम मधोमध असा धरलेला आहे. आणि पृथ्वीचा अक्ष, इथं पृथ्वीचा अक्ष दिलेला आहे. पहा मुलांनो, S आणि N हा जो आहे तो पृथ्वीचा अक्ष आहे. आणि या अक्षामुळे आणि या ओळंब्यामुळे पृथ्वी या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुम्हाला समजलेलंच असेल. हा जो SN अक्ष आहे तर तो थोडासा कललेला आहे किंवा ती रेषा थोडीशी तिरकी आहे, त्यामुळे पृथ्वीचा अक्ष कललेला आहे हे आपल्याला या आकृतीवरून दिसून येते. या चित्रामध्ये N आणि S हा अक्ष पृथ्वीचा N आणि S या अक्षरांनी दाखवलेला आहे. आणि ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते आणि N व S बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. तर N म्हणजे नॉर्थ आणि S म्हणजे साऊथ, आणि N म्हणजे उत्तर ध्रुव आणि S म्हणजे साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव. पृथ्वीचा N हा उत्तर ध्रुव आहे आणि S हा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. तर आपल्याला आकृतीमध्ये दिसेल की उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती इथे एक वर्तुळ काढलेलं आहे. म्हणजे ही जी एक रेष काढलेली आहे त्यामुळे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले आहेत. आणि या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात किंवा या वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. आणि ह्या गोलाचं जर निरीक्षण तुम्ही केलं तर ह्या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले आहेत. या विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतो. तर मुलांनो, यानंतर आपण पृथ्वीवरती दिवस आणि रात्र कसे होतात हे पाहणार आहोत. या समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की मधोमध जो पिवळ्या रंगाचा डॉट आहे तो म्हणजे सूर्य आहे आणि त्याच्या भोवती जी परिभ्रमण करत आहे ती पृथ्वी आहे. पृथ्वीच्या जवळ एक छोटासा तुम्हाला बाण दिसेल आणि तो बाण जो आहे तो पहा की पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. आणि ज्या दिशेला बाण येतो त्यावेळेस पृथ्वीच्या त्या बाजूवरती दिवस असतो आणि दुसऱ्या बाजूवरती काय असते? रात्र असते. यासाठी आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत. पहा मुलांनो, आपण दिवस आणि रात्र
समजून घेण्यासाठी इथं आणखीन एक पुस्तकामध्ये आपल्या प्रयोग दिलेला आहे. तो प्रयोग आता आपण पाहणार आहोत. एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी असलेली आपल्याला दिसत आहे. मेणबत्तीभोवती एक मोठे वर्तुळ काढलेले आहे आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवरती इथं पृथ्वी गोल ठेवलेला आहे. इथं मेणबत्ती आपल्याला पेटवलेली दिसतीये आणि खोलीमध्ये आपल्याला अंधार करायचा आहे. मेणबत्ती म्हणजेच काय आहे? सूर्य आहे हे असं आपल्याला समजायचं आहे. आणि पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही हे आपल्याला या प्रयोगाच्या सहाय्याने दिसणार आहे. तर पहा की पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो फिरवा. म्हणजे ह्या गोलावरती जसं आपली पृथ्वी गोल फिरत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि आपली पृथ्वी ही स्वतः भोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की आपली पृथ्वी स्वतः भोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि त्यानंतरनं पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात. आता या बाजूला ज्या वेळेस हा भाग मेणबत्तीच्या समोर येईल त्यावेळेस तिथे दिवस असणार आहे आणि हा जो पाठीमागचा भाग इथं आपल्याला दिसतो इथं रात्र असणार आहे आणि मेणबत्तीच्या समोरच्या भागावरती काय असणार आहे? दिवस असणार आहे. म्हणजे पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. म्हणजे ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे आणि ज्या भागावर उजेड पडत नाही तेथे रात्र आहे. म्हणजे या प्रयोगामध्ये मेणबत्तीच्या समोरील भागामध्ये उजेड आहे आणि मेणबत्तीच्या मागील म्हणजे पृथ्वी गोलाच्या मागच्या बाजूला काय आहे? अंधार आहे. हे आपल्याला या प्रयोगावरून समजते. आता यानंतर आपण पाहणार आहोत सूर्योदय आणि सूर्यास्त. तर मुलांनो, सूर्योदय आणि सूर्यास्त हे पाहण्यासाठी आता आपण दिवस आणि रात्रीसाठी जो प्रयोग केला तोच प्रयोग आपण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सुद्धा करू शकतो. तर पुन्हा एकदा या आकृतीचं निरीक्षण करा. मधल्या पिवळ्या रंगाचा सूर्य आहे. सूर्याभोवती पृथ्वी आपली परिभ्रमण करत आहे आणि हा जो बाण दाखवलेला आहे तर तो बाण ज्यावेळेस सूर्याच्या समोर येईल, समोरच्या दिशेला येईल तर त्यावेळेस तिथे दिवस असणारे, सूर्योदय असणारे आणि दुसऱ्या बाजूला सूर्यास्त असणार आहे. त्यासाठी आत्ता आपण जे पुस्तकातलं प्रयोग पाहिलेला होता मेणबत्तीचा आणि पृथ्वीगोलाचा, त्या प्रयोगाचं आपण पुन्हा एकदा निरीक्षण करणार आहोत. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी फक्त या पृथ्वी गोलावरती आपल्याला एक लाल रंगाची टिकली घ्यायची आहे आणि ती पृथ्वी गोलावरती चिटकवायची आहे. आणि वरील ह्या प्रयोगाप्रमाणेच मेणबत्ती घेऊन आपल्याला प्रयोग करायचा आहे. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे आणि लाल टिकलीवर इथं जी आपण ही जी टिकली आहे ती आपल्याला इथं मधोमध चिटकवायची आहे. आणि लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचं निरीक्षण करायचं आहे. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतरनं पुन्हा सूर्योदय केव्हा येतो हे पाहायचं आहे. जेव्हा हा पृथ्वीगोल, अशी आपल्याला कल्पना इथे करायची आहे की हा जो पृथ्वीगोल आहे तो ह्या वर्तुळाभोवती फिरत आहे आणि इथे लाल टिकली आहे. म्हणजेच जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय येतो हे आपल्याला लक्षात येईल. परिवलनाच्या या पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीलाच आपण एक दिवस असे म्हणतो. म्हणजे पृथ्वी जेव्हा आपल्या स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याचाच एक दिवस होतो आणि एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे दोन भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास असे आपण म्हणतो. म्हणजे पृथ्वीवरती 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. कधी कधी ऋतुमानानुसार त्याच्यामध्ये बदल देखील होतो. तर मुलांनो, यानंतर आपण वर्ष पाहणार आहोत. तर वर्ष कसे होते हे आपल्याला अभ्यासायचं. तर पहा मुलांनो, या चित्राचं निरीक्षण करा. याच्यामध्ये मध्यभागी आपल्याला सूर्य दिसत आहे आणि ही निळ्या रंगाची पृथ्वी आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हणजे पृथ्वी आता ह्या जागेवर आहे, ती पूर्ण अशी फिरत 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 पुन्हा ह्याच जागेवरती जेव्हा येते तेव्हा आपण त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतो. म्हणजेच पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याला आपण वर्ष असे म्हणतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या या परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला आपण वर्ष असे म्हणतो. आणि एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती
फिरण्याच्या गतीला आपण परिवलन म्हणतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता जेव्हा सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्याला आपण परिभ्रमण म्हणजेच आपलं 1 वर्ष पूर्ण झालं असे म्हणतो. मुलांनो, यानंतर आपण पाहणार आहोत लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय? तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आपल्या साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्त म्हणजे 366 दिवस असतात. लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येते. त्या वर्षाचा फेब्रुवारी महिना जो आहे तो 28 दिवसांच्या ऐवजी 29 दिवसांचा येतो आणि त्या वर्षामध्ये 365 दिवसाऐवजी 366 दिवस असतात आणि म्हणून त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो. मित्रांनो, पृथ्वीवर दिवस आणि रात्र सर्वत्र सारखा नसतो हे आपण पाहिलेलं आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. तर आपल्या पृथ्वीवरती उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत. तसेच वर्षभरामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शिशिर असेही ऋतू आपण मानतो आणि हे 6 ऋतूंचे असे 6 ऋतूंचेही चक्र असते आणि आपल्या देशामध्ये ऋतुमानांशी निगडीत असे सण आणि उत्सव देखील साजरे केले जातात. जसे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे संक्रांत असते, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते, सप्टेंबरमध्ये आपण गणेश उत्सव नवरात्र साजरी करतो. तर हे सर्व आपले सण आणि उत्सव आहेत ते ऋतुमानाशी निगडीत आहेत आणि त्यावेळेस आपण विविध गाणीही म्हणतो आणि आपण वेगवेगळे खेळही खेळले जातात. मुलांनो, आपण यानंतर पाहणार आहोत पौर्णिमा आणि अमावस्या. या कृतीचं निरीक्षण करा. चंद्र हा पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. या कृतीमध्ये तुम्हाला दिसेल की ही निळ्या रंगाची आपली पृथ्वी आहे आणि याच्याभोवती हा जो गोलाकार फिरणारा आहे हा आपला चंद्र आहे. म्हणजेच काय, तर चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती काय करते, परिभ्रमण करते. परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणूनच सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे नेहमी एकाच सरळ रेषेत असतात असे या कृतीचं निरीक्षण करा की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे नेहमी एका सरळ रेषेत येतीलच असे नाही, हे आपल्याला या कृतीवरून दिसते. म्हणजे आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भागच दिसतो. इथं आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या दिशेने जो भाग आहे तोच भाग आपल्याला अर्धा भाग दिसतो. म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची ही नेहमी एकच बाजू दिसत असते. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळेच आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसतो. इथं सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडतो आणि त्यामुळेच आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. म्हणजे पृथ्वीच्या बाजूने हा जो भाग आहे तो पूर्ण भाग दिसतो आणि अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही. तर पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा चंद्राचा पृथ्वीवरून प्रकाशित दिसणारा भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो. तर पहा, इथं चंद्राचा जो पूर्ण भाग दिसतो ती म्हणजे पौर्णिमा आहे आणि हा भाग जो आहे तर तो कलाने कमी होत जातो आणि इथं अमावस्याला आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही आणि तो परत असाच वाढत जातो आणि परत पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र येथे दिसतो. त्यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो. तर मुलांनो, आकाशामध्ये आपण नेहमी चंद्र पाहत असतो. तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला आपण या पाहिलेल्याच आहेत आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात आणि या पंधरवड्यालाच आपण शुक्ल पक्ष असे. तर पहा, अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 ते 15 दिवस लागतात आणि या पंधरवड्यालाच आपण शुक्ल पक्ष असे म्हणतो. आपल्या पुस्तकामध्ये पण इथं चंद्राच्या विविध कला दिलेल्या आहेत की पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र हा कसा कमी होत जातो आणि परत कसा हा वाढत जातो हे आपण या चित्राच्या सहाय्याने पाहू शकतो. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी होत जाऊ लागतो आणि परत 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते आणि या पंधरवड्यालाच आपण कृष्ण पक्ष असे म्हणतो. अशा प्रकारे अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ म्हणजेच सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो आणि या काळास आपण चंद्रमास असे म्हणतो आणि चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. तर पहा मुलांनो, अमावस्या ते पौर्णिमा
या पंधरवाड्याला इथं आपण शुक्ल पक्ष असे म्हणतो आणि पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतो. आणि कृष्ण पक्ष अधिक शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष बरोबर चंद्रमास म्हणजे हा बरोबर 1 महिना हो. तर मुलांनो, आज आपण या पाठामध्ये काय काय पाहिलं आहे ते पाहूया. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात हे आपण अभ्यासलेलं आहे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात आणि एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात आणि चंद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. चंद्रमासातील दिवसांना तिथी असे म्हणतात. तर अशा प्रकारे हा आज पाठ आपण पूर्ण अभ्यासलेला आहे. या पाठावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये लिहायचे आहेत. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात? विषुववृत्त म्हणजे काय? विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये लिहायची आहेत.